हॅलो फ्रेंड्स, मी गीता. आता रात्रीचे वाजले आहेत 1 आणि रात्रीच्या 1 वाजता मी हा व्हिडिओ बनवते. तुम्हाला मला दाखवायचा आहे आमच्या सोसायटीतला गणपती. सो हा बघा आमच्या सोसायटीतला गणपती. आम्ही 1 वाजता पाया पडत असतो. हे बघा, हे छोटे छोटे गणपती इकडे. हा ना, थांब ना जरा. हा बघा, आणि इतका सुंदर गणपती आहे ना, इतका छान त्याचं डेकोरेशन. म्हणजे बघा ना, मूर्ती किती मस्त बनवली आहे. त्या मूर्तिकाराने काय कलाकृती केली, बापरे भन्नाट. बघा ना. आणि ना तुम्हाला माहिती आहे, हे ना इथे असे ना स्टोन्स लावलेत. त्या स्टोनमुळे खूपच छान दिसतोय तो गणपती, अट्रॅक्टिव्ह वाटतोय. आणि त्याचे डोळे म्हणजे असे अक्षरशः वाटतात की जिवंतच डोळे वाटतात. तो खूप छान असा गणपती आमच्या सोसायटीतला आहे. तो आम्ही जेव्हा गणपती बघत आलो सगळे एरियातले आमच्या, सो आम्ही म्हटलं आपला पण गणपतीचा आपण व्हिडिओ बनवूया. व्हिडिओमध्ये आपला पण गणपती आला पाहिजे. बघा किती सुंदर दिसतो. वाव, लाईट्सचा इफेक्टचा भारी दिसतो. मी तर सल्यूट करते त्या कलाकाराला ज्यांनी मिळून ही मूर्ती घडवलेली आहे. खूप छान, खूप छान. या दोन आणखीन छान मूर्ती आहेत. आणि इथे सुद्धा बघा, आजूबाजूला तुम्हाला कोणी दिसणार नाही. अगदी शांतता आहे, अजिबात नाही. कारण आज आहे संडे नाईट आणि उद्या मंडे, म्हणजे ऑफिसला जायचं आहे. सो ऑफिसला जायचं म्हटलं तर मग सकाळी उठा, पळा, हीच आपली हालत झाली. कोणताही सण असू दे, आपण पूर्णपणे डेडिकेशन देऊ शकत नाही. आता सध्याची ही कंडिशन आहे. त्याच्यामुळेच बाप्पा पण नाराज असतो, तो पण उदास होतो. की मी अगोदर येत होतो ना, तेव्हा सगळे माझ्या आजूबाजूला राहत होते, किती उत्साह करत होते, आनंद होता. आणि आता सगळे ह्या रॅट रेसमध्ये असे धावतायत ना, कॉम्पिटिशन, फक्त कॉम्पिटिशन झालंय. पण ठीक आहे, चला, ह्यात पण सणसूद लोक करतात. जास्त नाही पहिल्यासारखं, पण ॲटलिस्ट थोडाफार उत्साह तरी आहे लोकांमध्ये. थँक गॉड. आणि हा कायम असू दे. कारण ह्या सोशल मीडियाच्या लाईफमध्ये, या धावपळीच्या लाईफमध्ये सुद्धा लोक थोडा वेळ काढतात आणि अशा प्रकारे सेलिब्रेशन करतात. आपले सण जपतात. भारतीय संस्कृती आहे, आपले सण ते जपतात. ही गोष्ट मोठी ॲक्च्युली. चला, ही गोष्ट करतात, त्यासाठी हॅप्पी आहोत आम्ही सगळे. आपण सगळे हॅप्पी राहिलो पाहिजे. मम्मी माझी मी कुठे दिसते का, मी कुठे दिसते का त्यामुळे. आणि हा आमचे वॉचमॅन सर दादा पण आहेत. ते थांबलेले आहेत तिथे. ते रात्रभर इकडे थांबणार आहेत, कारण त्यांची ही ड्युटीच आहे. कारण त्यांचं एक काम आहे, त्याच्यामुळे ते इकडे थांबले. त्यांचं काम नसतं तर ते पण पळाले असते, ते पण घरी जाऊन झोपले असते आरामात. तर चला, ते आहेत इकडे, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही आहे. त्यांच्यासोबत एक डॉगी पण असतो. का गया वो कालू असतो. हा, त्यांच्या एवढा इमानदार कुत्रा आहे ना. ए बघा, आला, लगेच आला. ए इकडे कालू, कालू इधर. कालू आता लय भाव खाणार. हे बघा, तुम्हाला कालू दाखवते मी. हे बघा कालू. हा बघा, हा एवढा इमानदार आहे ना. जिकडे हे जातील ना, तिकडेच हा फिरतो. खूप खूप इमानदार आहे. हा, कुत्र्याची इमानदारी म्हणजे माणसापेक्षा पण भारी. म्हणून माणसाने कुत्र्यांना जपावं बाबा. खरंच, वॉचमॅनचा मित्र. हो, वॉचमॅनचा मित्र आहे तो. कायम इकडेच असतो, जात नाही कुठेच, त्यांच्यासोबतच फिरतो. काय कोणाची बिशात की बिल्डिंगमध्ये येईल, तो त्याचा रानटी आवाज म्हणलं ना की लांबच्या लांब माणूस पळून जाईल, असे घाबरतात लोक. बरं, चला, मी आता जाते घरी, कारण खूप लेट झालं, मला पण झोपायचं आहे. सो आता बाप्पाचं दर्शन झालेलं आहे छानपैकी. आणि आता आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. असेच गणपतीचे अजून व्हिडिओ मी काढणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे की गणपतीमध्ये आम्ही काय काय करतो. दोघी असे बघा, काय कपडे घालून आम्ही फिरतोय. घरातलेच कपडे आहेत, काही असं नाही वेगळं, कारण अनप्लॅन होता ना. सडन निघालो, चला मूड आला गणपती बघायला जाऊया, आणि निघालो आम्ही. तर चला, भेटूया पुन्हा. पण व्हिडिओ बघितल्यानंतर काय करायचं आहे,
लक्षात आहे तुमच्या, मला माहिती आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब कराच, कारण पुढचे व्हिडिओ तर खूपच छान असणार आहेत हळूहळू. ठीक आहे, तर तुम्हाला ते कळाले पाहिजेत. ओके, बाय, काळजी घ्या.